नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ते माझ्या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर जणांना आतुरता होती ना की गाडी आपली बनलेली आहे तशी. तर गाईच ही बघा, अशी आपली गाडी बनलेली आहे फायनली. तर अशा प्रकारे बनलेली आहे गाडी. तुम्हाला मी थोड्या वेळात पूर्ण व्हिडिओ दाखवणारच आहे. सध्या आता आपण गाडी लावलेली आहे धुवायला. हे बघा, ही गाडी आपण मॉडिफाय केलेली आहे, डायरेक्ट कलरिंग आपण चेंज केली. कसं वाटतं तुम्हाला कलर? एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा, अशा प्रकारे कलर मारलेला आहे आणि बाकीच्या इकडनं आहे. हा झालाय फायनल. आता थोडासा अजून इकडं तिकडं आहे, पण मग ताव जरा लग्नाला जायचं आहे ना आम्हाला. काय घेणार? हां, बनवला ना. अशा प्रकारे मित्रांनो फायनली गाडीला अजून धुवली का अजून चमकल बघू. आपले स्पेशल धुवणार भास्कर सर. कधी पण त्याच्याकडेच गाडी धुवायला आणतो. एक नंबर गाडी तुमची धुवायची होती, तुम्ही घेऊन या, बरोबर का नाही? चला आता बघूया आता थोड्याच वेळात, आणि तुम्हाला फायनल दाखवणारच आहे ती गाडी. हां मित्रांनो, फायनली ना आता हे बघा, गाडी म्हणजे आतमधून पण पुसायला घेतली आहे आणि बाहेरून पण थोडीफार मॅकविल आपण ब्लॅक कलर चूज केलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे बघा, रोहित पण सध्या आता अभि तो मजा आहे का व्हिडिओ. आता आपल्याला जायचं आहे गाडीची रील्स शूट करायसाठी. भरपूर जणांना गाडी बघायची आतुरता होती ना त्याच्यामुळं. तर अशा प्रकारे गाडी बनवलेली आहे मित्रांनो. गाडी पूर्ण आता जस्ट मी पाणी मारलेलं आहे. आणि हे बघा, पाणी म्हणजे ते कलर नवीन आहे त्याच्यामुळे बोलतो शॅम्पू नको लावू असं. गाडी जो धुणार आमचा आहे तो सांगत होता, त्याच्यामुळे आपण शॅम्पू नाही लावणार होता. आणि डायरेक्ट हे बघा, आता डायरेक्ट असा वायफरनी पाणी काढा घेतला आहे आणि मग कपडा मारून घ्यावा आणि मग एकदम चमचमाती कार हो जाएगी ना भाई लोग. सगळ्यांनी कमेंट करून सांगा गाडी कोणाकोणाला आवडलेली आहे. नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच सांगा. तर तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. तर सो जरा अजून आता बादली टायरा जरा घुसून घेतो का नाही. तर सध्या आता आपण गाडीचे टायर घेत आहे त्याला. म्हणजे हे तर काळं होतीलच, पण आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. एक तारीख लवकर पण आता दुसऱ्या टप्पा दिसायला लागला. आज आपण आलेलो आहेत ते म्हणजे मनोरला. कशासाठी माहीत? लग्नासाठी आलेलो आहेत. कालचा तर आपला ब्लॉग अपूर्णच राहिलेला. ब्लॉग बनवायला टाईम नाही भेटला गाडीच्या नादात, तर तोच ब्लॉग आपण आज कंटिन्यू करू परत. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहेत ना मनोरला आलेलो आहेत. म्हणजे एक मित्राचं आमच्या लग्न आहे, तिथं आलेलो आहेत. आणि आम्ही तिथं जाऊन जरा बोर झालो. आता जरा आपण जाणार आहेत थोडंसं डॅमवर. त्याचबरोबर शैलेश गेला त्याला शर्ट आणायला, आणि रोहितला पाठवलं आहे मंचुरियन वगैरे असं काय काय आहे. तर घेऊ आणि थंडा बिडा वगैरे घेऊ आणि मस्तपैकी तिथे जाऊन आणि पार्टी मस्तपैकी बसून आणि खाऊ पिऊ. फायनली आपण आता डॅमवर पोहोचलेलो आहेत. हे बघा अशा प्रकारे डॅमवर मी यांना सगळ्यांना कोणालाच माहीत होतं, फक्त मलाच माहीत होतं डॅम. हा डॅम आहे कुठं? हा डॅम आहे इकडं. हे बघा, भारी वाटत ना, एकदम भारी लोकेशन. कैसा लग रहा है लोकेशन तुम लोगों को? अभी रुको मैं चढ़ रहा हूँ और दिखा रहा हूँ. अरे यार आटला आखा. हे बघा, वाव क्या नजारा है. कसा वाटलं तुम्हाला? एकदम नजारा भारी ना. आणि हे आहे मित्रांनो मनोर इकडं, आणि इकडं आहे डॅम. हे डॅमचं नाव आहे माहीत नाही. जर कोणी इकडचा कोणी असेल सबस्क्रायबर्स तर या डॅमचं नाव सांगा. हा आहे तो डॅम. चला तुम्हाला आता इकडनं दाखवतो, फील करून देतो. हे बघा, वाव क्या नजारा है. वाव, एक नंबर वाटत. काय सांग, एक नंबर खतरनाक. सुकू मिला. फायनली आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही चाकण्यासाठी घेतलेलं आहे. हे बघा मंचुरियन तुम्हाला दिसतच असेल. हे मंचुरियन घेतलेलं आहे आणि इथं थम्सअप आहे. इथं भरपूर आहे अजून. एवढा छान लोकेशन आहे.
अशा प्रकारे म्हणजे आमच्याकडे काय केलं जातं, बांबण घुमवलं जातं आमच्या आदिवासी याच्यात. तर तेच हे होतं तुम्हाला जे दाखवलं ते. हां जेवाय बिलगले भाई. सगळ्यात पहिलं आम्ही जेवाय बिलगले, दुसरा कोणी नाही आहे. तर चला आता जेव्हा मग बोलू. आता बघूया आपण ठिकाणा. नसाल पण हे बघा तिकडून दिसणार नाही, पण इकडून कसा खतरनाक दिसत ना सीन. एक नंबर. वाव, खतरनाक सीन आहे. असा सीन पाहिजे. वाव. चलो आता सिंगर जरा काय करतो. आणि हे गाणं खरंच सुरुवात म्हणायला लागेल. आणि यातून सुरुवात झाली आणि सगळे कलाकार या ठिकाणी खूप मोठे आले आणि खरोखर सगळ्यांना प्रेरणा मिळाली या गाण्यातून. नक्कीच या गाण्याचे गायक रमेश काचके असतील, सगळी टीम असेल, मामा म्युझिक. आता या ठिकाणी मी सर्वप्रथम एक गाणं असायला होतं आणि हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचते. त्या गाण्याचे गायक अगं पोरी तू सपनात येना, आपले सुने जाग्यावर भेटना. आणि हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर सगळ्या गोव्यामध्ये सुद्धा चाललं. आणि या ठिकाणी मी शांताराम दादा यांना विनंती करते की आपण सन्माननीय मुख्य रंगमंचावर यायचं आहे. या गाण्याचे गीतकार आणि गायक म्हणून ज्यांची ओळख आहे, नक्कीच या गाण्याचे कलाकार नक्कीच राजेश मासमारे उर्फ राजाबाबू या ठिकाणी आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता नुकतेच आपल्या पालघरचे काही कलाकार जयेंद्र दादा असतील, जयेंद्र धांगडा, वेसू गोहे, सगळे त्यांचे मित्रमंडळी या. त्यांना विनंती करते की आपण मनोज दादा, सचिन गोवार दादा सगळ्यांनी आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि गुरुश्री आपला अमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आपलं सुद्धा या ठिकाणी घरपडे परिवारातर्फे हार्दिक स्वागत. मधून जो नक्कीच एक कलाकार मोखड्यामध्ये अतिशय दुर्गम भागातून एक पुढे आलेला कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांचं सुद्धा या ठिकाणी माईची शाल देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जातोय. तो हेलो दोस्तों, आज का नाइट शो डीजे मयूर म्यूजिकल पार्टी की ओर से होने जा रहा है, तो आप लोग सब रेडी रहना और इस शो का आनंद जरूर लेना। 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, are you ready?
पाय तोडा नासून नासून जिरवा. अरे त्या मनोरचे बाजारानं तुला मी पाहिलंय. हे बारीक बारीक पाणी पड तुला गावचा. बारीक बारीक पाणी पड तुला गावचा. वेट गाजवे तिथाचा करती वेट घालूया आता विषेट. शेट गाजवे घालूया आता विषेट. घालू मी आता गशेट. शेट गाजवे घालूया आता विषेट. मित्रांनो आता फायनली आपण निघालेलो आहेत घरी. सगळ्या एन्जॉय मस्ती करून आता वाजले रात्रीचे 1:30 वाजलेत. आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहेत आता 5 महाड. इथून अजून आपल्याला विक्रमगड, जव्हार आणि मग आपला घर. आता आम्ही आहेत 80-90च्या स्पीडला चालू. आता रात्र आहे ना, लवकर घरी जायला लागेल. चलो बाय.